आता आंबे खायला कोकणात जायची गरज नाही। कराड शहरात 45 वर्षांची परंपरा असलेले सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांचे गोड व सुगंधी आंबे मिळणार विट्यात। जगप्रसिद्ध आंबा देवगड हापूस आला आता आपल्या विटा शहरात। एका महिन्यात आंबा खराब झाल्यास आंबा मिळणार बदलून। चला तर मग आजच संपर्क करा सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांना। संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खानापूर विधानसभा मतदारसंघातील उर्वरित गावांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनेला लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती आमदार सुहास अनिलभाऊ बाबर यांनी दिली। या संदर्भात त्यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे। या संदर्भात आमदार बाबर यांनी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना यापूर्वी पत्र देऊन बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती। त्याच अनुषंगाने आज मुंबई येथील मंत्रालयात संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत खानापूर, आटपाडी व तासगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या तसेच पूर्ण झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय। अनेक गावांमधील वाड्या वस्त्यांचा या योजनांमध्ये समावेश राहिल्याने त्या भागातील नागरिकांना अद्यापही पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे आमदार बाबर यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले। खानापूर तालुक्यातील बामणी, सुलतानगादे, कारवे, कळंबी, बलवडी, भाळवणी, बेनापूर व वाळूज, आटपाडी तालुक्यातील पात्रेवाडी, बोंबेवाडी, बाळेवाडी, चिंचाळे, घाणन, नेलकरंजी, खरसुंडी, वलवण, आंबेवाडी, पिंपरी बुद्रुक, आवळाई, हिवतड, तडवळे व दिगंची तसेच तासगाव तालुक्यातील चिखलकोटण या गावातील वाड्या वस्त्यांचा नळ पाणी पुरवठा योजनेत समावेश करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। रुपये 50 लाखांपर्यंत वाढ असलेल्या गावांच्या पाणीपुरवठा योजनांची मंजुरी विभागीय आयुक्त स्तरावर देण्यात येणार असून मतदारसंघातील एका गावाच्या योजनेला विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळणार आहे। तसेच 50 लाख रुपये ते 1 कोटी रुपयापर्यंतच्या सुधारित पाणीपुरवठा योजनांना मंत्रालय स्तरावर मंजुरी देण्यात येणार असून येत्या 15 दिवसात सर्व सुधारित पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत। आमदार बाबर यांनी उर्वरित गावांमधील वाड्या वस्त्यांचा या योजनेत समावेश करून सुधारित अंदाजपत्रकास तातडीने प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली होती। यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावाची तातडीने छाननी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेत। तसेच खानापूर मतदारसंघातील उर्वरित गावांसाठी नळ पाणी पुरवठा योजनेला लवकरच मंजुरी देण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी दिलंय।